राहुल गांधी पंतप्रधान व्हायला चाललेत, मात्र त्यांच्या सभांना गर्दीही नाही. गिरीश महाजन, या देशामध्ये काय होणार याकडे जगाचे लक्ष लागलं आहे. येत्या 2 ते 3 दिवसात निवडणुका जाहीर होतील. आमचे उमेदवार हे नरेंद्र मोदी आहेत. आम्हाला त्यांना पंतप्रधानपदी बसवायचं आहे. मला खोटं बोलता येत नाही. येत्या निवडणुकीत आपण 45च्या वरती जागा निवडून आणणार आहोत. राहुल गांधी यांच्या सभेला लोक नाहीत. नगरसेवकाच्या सभेला गर्दी होते, मात्र नाशिकमधील त्यांच्या सभेला लोक आले नाहीत. उद्धव ठाकरेकडे 7 ते 8 लोक शिल्लक राहिले आहेत. त्यांनी आपल्याशी जी गद्दारी केली त्याची किंमत त्यांना चुकवावी लागत आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा संजय राऊत आणि त्यांचे भाऊ असे 4च लोक शिल्लक राहणार आहेत. खायला बटर ब्रेड भाकरी मिळत नाही अशी अवस्था पाकिस्तानची झालेली आहे. सिद्धरामेश्वर मंदिर यात्री निवाससाठी 5 कोटी देण्याची घोषणा. तिकीट कोणाला मिळणार हे मी सांगू शकत नाही. दिल्लीतील पार्लमेंटरी बोर्डाचा तो अधिकार आहे. स्थानिक उमेदवार द्या असा दबाव सगळीकडूनच असतो. माढा लोकसभेचं तिकीट जाहीर झालेलं आहे. 2-3 दिवस नाराजी चालेल, पण मी आणि देवेंद्र फडणवीस, मोहिते पाटील यांच्या संपर्कात असतो. कुठलीही अडचण येणार नाही. रणजित सिंह आणि विजय मोहिते पाटील हे विरोधात जाणार नाहीत. इलेक्ट्रॉल बॉन्ड बाबतीत लोकांनी मदत केली आहे. विजय शिवतारे यांच्याशी माझं बोलणं झालं. ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे भेटणार आहेत. हा प्रश्न आज उद्यामध्ये निकाली निघेल. रेशन धान्य आम्ही फुकट देतोय. तुमच्या घरी राशनचं अन्न पाठवू काय? राहुल गांधी पंतप्रधान व्हायला चालले आहेत, मात्र त्यांच्या सभांना गर्दीही राहत नाही. प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये घेण्याचा विषय आता कुठे नाही आहे. त्यांनी त्यांचं काम करावं. अद्याप त्यांचीही तिकडून उमेदवारी घोषित झालेली नाही आहे. उद्धव ठाकरेला कोणी म्हणेल का पंतप्रधान होईल म्हणून? यांचे 2 खासदार निवडून येण्याची शक्यता नाही आहे आणि ते गडकरी यांना उमेदवारी देऊ म्हणतायत. सोलापूरसाठी यावेळेला राज्यात मंत्रिपद देण्याबाबत विचार होईल. त्यामुळे आपल्यामध्ये कुठे दोही दिसणार नाही आणि त्यांनी ते मान्य केलं आणि म्हणून काल ते देवेंद्रजी नाही भेटायला आले, पण देवेंद्रजी रत्नागिरीला गेलेले होते. रात्री उशिरा ते आले. तोपर्यंत मग ते एकनाथजी शिंदेना त्या ठिकाणी भेटलेत. मला वाटतं आज उद्यामध्ये हा प्रश्न कुठे राहणार नाही, तो निकाली निघेल. काय म्हणले? आधी रोटी खाओ. तर कोण भुके मरतोय? सगळ्यांना धान्य आता आम्ही रेशनवर फुकट देतो. तुमच्या घरी पाठवायचं का म्हणा धान्य काही त्यातलं राशनचं? म्हणजे मला कळत नाही. आपले पिताश्री त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना आपण काय केलं, काय दिवे लावले हे तर सांगावं त्यांनी. घराच्या बाहेर पडले नाही. सध्या कोरोनामध्ये त्यांनी ते लॅपटॉप सोडलं नाही. मी घरामधून बघतोय सगळं. काय केलं त्यांनी? 2.5 वर्षामध्ये काय केलं नाही म्हणून 45 आमदार त्यांना सोडून गेलेत. सॉरी, राहुल गांधी म्हटले. आता राहुल गांधी बद्दल काय बोलावं आपण? आता काल चांदवडमध्ये ते आलेत. मला वाटतं एखाद्या नगरसेवकाची आमदाराची सभा चांगली असते. तुम्ही पंतप्रधान व्हायला चाललेला, तुम्ही सगळ्या पत्रकारांनी दाखवलं की यांच्या अर्ध्या खुर्च्यावर लोकच नाहीत म्हणून. नाशिकला आलेत, एखाद्या नगरसेवकाची चोख सभा व्हावी तेवढीच गर्दी त्यांच्याकडे होती. मी काल नाशिकला होतो, पण मला कुठेही चित्र दिसलं नाही की राहुल गांधी कुठून गेले, कुठून निघून गेले, काही कळालंच नाही. आता राहुल गांधींना कोणी ऐकायला तयार नाही, त्यांना कोणी बघायला येत नाही. त्यांची अवस्था इतकी वाईट आहे, त्याबद्दल न बोललेलं बरं. इंडिया आघाडी स्थापन केली तर इंडिया आघाडीमध्ये तेच 2-3 जण राहिलेत. पवार साहेब राहिलेत, उद्धवजी त्यांचे कॉम्पिटिटर पंतप्रधान पदाचे शर्यतीतले ते, आणि राहुल गांधी दोघांमध्ये शर्यत आहे आता पंतप्रधान कोणी व्हायचं. म्हणजे राऊत म्हणतात म्हणून म्हणतो मी की हे पंतप्रधान आहेत भावी म्हणून. बाकी काय राहिले त्यांचं? काँग्रेसकडून आपण काय नाही, असू दे ना. आता काँग्रेसनी कोणाला उमेदवारी द्या त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कोणालाही उमेदवारी द्यावी. 2 वेळा मी त्यांना हरवलेलं आहे. आमचा उमेदवार इथे निवडून आलेला आहे. किती वेळा? 3 वेळा. नाही, आता तो कुठे विषय नाहीये. आता कुठे तो विषय नाहीये. आणि इकडे या मंत्रीपद देतो किंवा खासदारकी देतो असं कुठे मला वाटतं कोणी म्हणणार नाही. आमच्याकडे भेटलं गेलं नाही. आता मला वाटतं त्यांनी त्यांची उमेदवारी तर स्वयं घोषित केली. अजून त्याची यादी मला वाटतं आलेली नाही, अधिकृत झालेली नाही. त्यांनी आता त्यांचं काम करावं, त्यांचा प्रचार करावा आणि काय ते प्रयत्न करावेत. आम्ही 3-3 वेळा निवडून आलेलो आहोत. आता सर्व मतदार, सर्व जनता यांचा विश्वास भाजपवर आहे, मोदीजींवर आहे. पुन्हा मोदीजींना त्या ठिकाणी पंतप्रधान करायचं आहे, या देशाला सुपर पॉवर करायचं आहे, विश्वगुरू करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी, विशेष करून नवमतदार तरुण, ते तर मी तुम्हाला सांगतो 95% मतदान हे कमळाच्या फुलावरच करतात. आणि त्यासाठी ते आतुर झालेले आहेत की केव्हा आम्ही एकदा मतदान करू आणि मोदींना पंतप्रधान करू. यासाठी सगळे आता वेळेची तारखेची वाट बघतायत. त्यामुळे समोर उमेदवार कोण आहे काँग्रेसचा, का आहे, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही.
मराठा बांधव शेतकरी राजपूतांचे प्रकरण हा जे आहे ते कागद प्रथम जे आहे ते चेक होतं, परंतु आता तुमचं दुर्गड आहे ते निघालं असल्यामुळं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहिणी न्याय बाजू मांडली. मला वाटतं हा विषय न्यायप्रविष्टेच्या संदर्भामध्ये संबंधित ज्या एजन्सी आहेत मोठ्या त्यांनी चौकशीच्या ठिकाणी केलेली आहे, त्याची रिपोर्ट केल्याने आता हा विषय कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे. आता त्या बाबतीमध्ये पंतप्रधान काही न्यायालयाच्या बाहेर जाऊन काही करू शकतील असातला विषय नाही, पण निश्चित या बाबतीमध्ये ज्या ज्याही चौकशा होत्या त्या सगळ्या करण्याचे आदेश त्यावेळेला दिलेले होते, त्याही झालेले आहेत आणि कोर्टामध्ये हा विषय गेलेला आहे. हा विषय तर न्यायप्रविष्ट आहे. मराठा बांधवांकडून ठिकठिकाणी उमेदवारी ठीक आहे, आता लोकशाही आहे आपल्यामध्ये, आपल्याला फॉर्म भरायला कुणाचाही अधिकार आहे, कुणाचा सगळ्यांचा अधिकार आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये असं कुणाला कोणी रोखू शकत नाही की या समाजाने भरू नये का त्या समाजाने, या माणसाने का गरीब असेल श्रीमंत असेल सगळ्यांना तो अधिकार आहे. जे निकष पूर्ण करतील, पेपर देतील, फॉर्म भरतील त्यांना सगळ्यांना अधिकार आहे. बसेल का? मला नाही वाटत. मला एकच सांगायचं आहे की या ठिकाणी राज्यामध्ये देशामध्ये एकच वेळ आहे, एकच लाट आहे, आणि ती म्हणजे मोदीजींची, ती म्हणजे भाजपची आहे. देश ज्या गतीने पुढे जातोय, ज्या जगामध्ये आज देशाची जी प्रतिष्ठा वाढलेली आहे, ज्या पद्धतीने आज विकासाचे कामं चालू आहे, गरिबांसाठीच्या योजना चालू आहे, त्यामुळे लोकांचा विश्वास फक्त मोदीजींवर आहे, मोदीजींवरच आहे. राहुल गांधीवर कोणाचा आहे का? ममता बॅनर्जीवर कोणाचा आहे का? कोणाचाच नाहीये. कोणी आहे का समोर असं वाटतं की पंतप्रधान म्हणून याला करावं म्हणून त्या ठिकाणी? उद्धव ठाकरेंना कोणी म्हणेल का पंतप्रधान करावं? ते म्हणतात स्वतः, ते म्हणतात, संजय राऊत म्हणतात भावी पंतप्रधान तुम्ही होऊ शकता म्हणून. परवा तर त्यांनी गंमतच केली. म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात की गडकरींनी यावं, त्यांना मी मंत्री करतो. म्हणजे तुमचे 2 खासदार निवडण्याची तयारी तुमची जी नाहीये, लोक तुम्हाला निवडून इथे देणार नाहीयेत आणि तुम्ही गडकरी साहेबांना आमचे मंत्री करायला चाललेत. म्हणजे जसं काही हे पंतप्रधान होणार आहेत आणि ते आम्हाला त्या ठिकाणी मंत्री करणार आहेत असे आविर्भाव ते बोलतायत. म्हणजे किती विरोध आहे हा मोठा, किती विरोध आहे हा मोठा. आणि म्हणून मला असं वाटतं की यांना बोलण्याला कुठे काही अर्थ नाहीये, तथ्य नाहीये. अतिशय वाईट बिनबुडाचं काही बोलत फिरतायत. बरं, ते एकदा बोलले नाही, दुसऱ्यांदाही म्हणाले की मी यांना मंत्री करतो म्हणून. देवेंद्र फडणवीस हा 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 तुम्हाला देवेंद्र फडणवीस असं वाटत नाही का की आमच्या जिल्ह्याला मंत्रिपद द्यावं? तुम्ही केंद्राचे मंत्रिपद देत नाही, राज्यात आमच्याकडे मंत्रिपद जातात. यावेळेला निश्चित विचार होणार आहे तुमचा. येणाऱ्या विधानसभा लोकसभेमध्ये निश्चित तुमचा विचार होणार आहे. हा सगळा विषय पार्लमेंटरी बोर्डाचा आहे. आणि मला वाटतं मागच्या वेळी आम्ही 2 मते दिले होते ना, दिले नाही का? आता यावेळेला भागीदार, यावेळेला पहिले तर 2.5 वर्ष सत्ता नव्हती, यावेळेला 2.5 वर्ष सत्ता नव्हती, नंतर आमचे भागीदार वाढलेत. आधी एकनाथजी शिंदे आलेत, नंतर दादा आलेत, त्यामुळे सगळ्यांना वाटप जास्त मोठं झालं. प्रफुल्ल पटेल ने कहा है अगर हमको 3-4 सीट मिलते हैं तो इतने कम सीटों पे हम चुनाव नहीं लड़ेंगे. तो मैंने कहा कि वो अजीत दादा है, देवेंद्र जी है, वो उसके बारे में चर्चा करेंगे. उसके बाद में इस विषय में जो फाइनल जो होगा, अंतिम जो होगा, वो पार्लियामेंट्री बोर्ड की तरफ से निर्णय होगा. इसलिए हम लोगों ने इस पे कोई बोलने की जरूरत नहीं है.